यानंतर बघूया पुढली एक ब्रेकिंग बातमी। शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। अब्दुल सत्तार नाराज असल्याची चर्चा आहे। अब्दुल सत्तार फडणवीसांच्या भेटीला पोहोचले आहेत। अब्दुल सत्तारांच्या मुलाकडून बंडखोरी करण्यात आलेली होती, मात्र एकनाथ शिंदे यांनी समजूत काढल्यानंतर अब्दुल सत्तार हे माघार घेण्याच्या तयारीत आहे। त्यांचा मुलगा समीर सत्तार माघार घेणार आहे, तसं अब्दुल सत्तार यांनी दुपारी सांगितले होतं। मात्र आता अब्दुल सत्तार हे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। अब्दुल सत्तार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट झाल्यानंतर ही आपली नाराजी व्यक्त केलेली होती, माध्यमांसमोर व्यक्त केलेली होती। आणि भाजपवरच्या नाराजीसोबतच पालकमंत्री शिरसाट यांच्याविषयी सुद्धा त्यांनी नाराजी व्यक्त केलेली होती। मात्र त्यामुळे अब्दुल सत्तार यांची नाराजी अद्याप दूर झाली नसल्याची चर्चा आहे। त्यातच आता अब्दुल सत्तार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। अब्दुल सत्तार नाराज असल्याची चर्चा आहे। अब्दुल सत्तार फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे आता फडणवीसांची काय चर्चा होते हे बघणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। त्यातच अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेच्या एकत्रीकरणाची ही चर्चा छेडलेली होती। आणि त्यामुळे एकनाथ शिंदे हे सत्तारांवर नाराज होते, त्यांनी कानउघडणी केली अशी माहिती मिळत होती। आणि याविषयी अधिक माहितीसाठी जाऊया थेट आपले प्रतिनिधी गोविंद तुपे आपल्यासोबत आहेत। गोविंद, आपण बघतोय की अब्दुल सत्तार आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत, काय सांगाल सविस्तर याबद्दल? एकूणच आपण जर बघितलं तर गेल्या काही 2 दिवसापासून अब्दुल सत्तार ज्या पद्धतीनं चर्चेत होते, तर त्यातलं एक सगळ्यात महत्त्वाचं जे कारण होतं ते त्यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्यासंदर्भातलं केलेलं वक्तव्य, आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विधान परिषद निवडणुकीमध्ये त्यांच्या मुलाला या ठिकाणी अपक्ष उमेदवारी अर्ज भरायला आलेली वेळ, या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेले वक्तव्य आणि त्यांच्यावर असलेले त्यांचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे नाराज, या सगळ्या गोष्टीच्या घडामोडीच्या अनुषंगानं अब्दुल सत्तार जे आहेत ते आता मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्र्यांशी त्यांची काय चर्चा होते, जे त्यांच्या जो चिरंजीव आहे त्यांनी या ठिकाणी जो विधान परिषदेसाठी जो अपक्ष अर्ज भरलेला आहे त्याबाबत काय चर्चा होते आहे, कारण का ती जी जागा आहे ती भाजपला च्या वाट्याला आल्यामुळे अब्दुल सत्तार काही अंशी नाराज होते। या सर्व अनुषंगाने काय चर्चा होत आहे ते पाहावं लागणार आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाचं जे भाजपच्या संदर्भातलं जे अब्दुल सत्तारांनी विधान केलेलं होतं की भाजप जे आहे ते छोटे पक्ष असतील किंवा शिवसेना संपवत आहेत, हे जे विधान आहे ते मुख्यमंत्री कदाचित या ठिकाणी त्या गांभीर्याने घेत आहेत का, हे सुद्धा पाहावं लागणार आहे। आत्ताच या ठिकाणी काही मिनिटापूर्वी अब्दुल सत्तार जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात ही सगळी मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक संपल्यानंतर येऊन कदाचित ते माध्यमांशी संवाद साधतील आणि याबाबतचा खुलासा करतील। अगदी, आणि त्या बैठकी संदर्भातले आणि या सगळ्या घडामोडींसंदर्भातले अपडेट गोविंद तुमच्याकडे जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।